शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या भेटीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, परंतु रोहित पाटील यांनी नेमकी अजित पवारांची का भेट घेतली यावरून आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। शरद पवार गटाचे आमदार आहेत रोहित पाटील। आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या भेटीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, परंतु रोहित पाटील यांनी अजितदादांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। तर या बातमीपत्रामध्ये राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून देणारी मोठी बातमी आहे, कारण राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू होतं आणि या कायद्यातून वाचण्यासाठी म्हणून ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणं आवश्यक होतं। त्यामुळे खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेला। आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यासाठी पडद्यामागची तयारी झाल्याचं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे। हे केलेलं नाही आणि मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठचंही ऑपरेशन राबवायची आवश्यकता नाही। त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे प्रामाणिकपणानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, शिवसेना संघटनेसाठी काम केलं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक ऑपरेशन शिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत। आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील, याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे। तर ठाकरे गटाचे विद्यमान 9 खासदार कोण आहेत ते देखील आपण पाहूयात। अरविंद सावंत दक्षिण मुंबई लोकसभेचे खासदार आहेत। अनिल देसाई, संजय दिना पाटील ईशान्य मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभेतून अनिल देसाई हे खासदार आहेत। संजय जाधव परभणीचे खासदार आहेत। ओमराजे निंबाळकर धाराशिवचे खासदार आहेत। भाऊसाहेब वाघचौरे शिर्डी लोकसभेचे खासदार आहेत। राजाभाऊ वाजे नाशिक लोकसभेचे खासदार, संजय देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार आहेत, तर हिंगोलीचे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे 2 ते 3 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे। खासदार संजय राऊतही शिंदे गटात येणार असंही यावेळेस त्यांनी म्हटलंय। 2-3 खासदार माझ्या संपर्कामध्ये आहेत। मी त्यांना भेटलोय, त्यांनी मला सांगितलंय की संतोषराव लवकरात लवकर आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या मनासारखं होणार आहे। संजय राऊतांनी सकाळी एक टीका केली की शिंदे संजय राऊत तिकडे येणार आहे। आता संजय राऊत तुमच्या संजय राऊतच येणार आहे इकडे, तुम्हाला सांगतो। तिकडे करणार आता त्याला माहीत झालं की तिकडे काही राहिलं नाही, त्याच्यामुळे संजय राऊतचीच एंट्री आमच्याकडे येणार आहे। संजय राऊत म्हणजे ह्या 6 मध्ये संजय राऊत पण आहेत म्हणायचे। संजय राऊत 100%च आहेत, नाही आल्याच्या नंतर तर खासदारांबाबत अफवा पसरवणं सुरू आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगावं खासदार शिंदे गटात जाण्याचं वृत्त राऊतांनी फेटाळलंय। बघा की ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेलं आहे, अशा अफवा पसरत आहेत। कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते। ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत। त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे। हां, ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे। त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची, की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक। तर ऑपरेशन टायगर वरून ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलीच झुंपलेली आहे। शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केला, तर ठाकरे गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध असा पलटवार खासदार नरेश मस्केंनीही केला आहे। हा जो आहे शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे। तो कधी कापून टाकला जाईल। पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची, ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते। तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत। जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या।
आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध शिवसेना उभाटा ठरलेली आहे. संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती. संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे. तर ऑपरेशन टायगरची चर्चा ठाकरे गटाच्या खासदारांनी फेटाळून लावली. दिल्लीत पत्रकार परिषद घेत सर्व खासदारांनी एकजुटीचा नारा दिला. आमची वज्रमुठ आहे, 100% आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. तर बीडच्या बातम्या रोखण्यासाठी म्हणून उड्या सोडल्या जात आहेत असाही आरोप त्यांनी केला. नवीन कार्यालय मिळालं, त्याचं आम्ही उद्घाटन केलं. तेव्हाही सगळे खासदार हजर होते. आत्ताही हे 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे. 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटामध्ये. आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरीच राहिलं. आमची वज्रमुठ आहे, मजबूत, टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे. आणि तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत. त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसतंय, त्यातनं तुम्ही आपण समजून. पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत, मंत्र्यांवर गंभीर आरोप होत राहत आहेत. काल परवाकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या तिथे अमरावतीमध्ये आंदोलन झालं. मंत्री गेले तेव्हा लोकांनी कापसाच्या कांड्या फेकल्या त्यांच्या गाडीवर. हे विसरू नका बरं का. तो सगळा असंतोष कुठे डायवर्ट करायचा, तर त्याचे हे प्रकरण आहे. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेलं आहे. महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9,54,00,000 आहे, मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला. लोकसभेनंतर विधानसभेची 39,00,000 मतदार वाढल्याचा दावा यावेळेस त्यांनी केलेला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या फोटोसह मतदार याद्या देण्याची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा राहुल गांधींनी दिला आहे. हिमाचल जितने वोटर्स ऐड हुए हैं, कंस्टिट्यूएंसीज में जहां ऐड हुए हैं वहां हमारा वोट एक है, बीजेपी का वोट बड़ा है. ऐड बीजेपी के कंस्टिट्यूएंसीज में बीजेपी को जहां बीजेपी जीती है वहां ऐड हुए हैं. और फाइनल फैक्ट, महाराष्ट्र से पॉपुलेशन से ज्यादा इलेक्शन कमीशन कह रहा है कि वोटर्स है. दीज आर नॉट speculations, these are facts, and this is not our data, this is election commission data. lok sabha ki final voter list, name, address, photograph. vidhan sabha ki final voter list, name, address, photograph. आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो. ट्रांसपेरेंसी लाना आपका काम है. तीनों राजनीतिक पार्टियां, विपक्ष की पार्टियां महाराष्ट्र की पब्लिकली आपसे सवाल पूछ रही हैं. मैंने पार्लियामेंट में बोला, हमारे सब नेताओं ने बोला है, इलेक्शन कमीशन हमें लिस्ट नहीं दे रही. तर दिल्लीत पराभवाच्या भीतीनं ही कव्हर फायरिंग आहे. राहुल गांधींच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी आता उत्तर दिलेलं आहे. किती मतदार वाढले याचं उत्तर आयोगानं दिलंय असंही फडणवीस म्हणालेले आहे. पहिले तर याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे. किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे. आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत. मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही.
तर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी हालचालींना वेग आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संगणकीय सादरीकरणाद्वारे पुतळ्याच्या कामाची माहिती देण्यात आलेली आहे. पुतळ्याच्या कामासाठी 31,75 लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर दरम्यान राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा कसा असणार आहे पाहूया. राजकोटवर उभारणार शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा. पुतळ्याचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीकडे. ब्रॉन्झमध्ये तयार होणार 60 फूट उंचीचा तलवारधारी पुतळा. पुतळ्याच्या पायासाठी संपूर्णतः स्टेनलेस स्टीलचा वापर होणार. पुतळ्यासाठी सरकारकडून 31,75 लाखांचा निधी मंजूर. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिन्याभरामध्ये 5 लाखांनी कमी झालेली आहे. डिसेंबरमध्ये 2.46 कोटी लाभार्थ्यांनी 1,500चा लाभ त्यांना मिळत होता. मात्र जानेवारीमध्ये ही संख्या जी आहे ती 2,41,00,000 इतकी झाली आहे. राज्य सरकारनं योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चामध्ये कपात करण्याची योजना आखलेली आहे. माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत. जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार. हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जात. सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत. निवडणुका संपलेल्या आहेत. बहिणींनी मतं दिलेली आहेत. 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत. पण आता पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे. 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना योजनेतून वगळलंय. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 2 लाख लाभार्थींना वगळण्यात आलंय. नमो शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता कमी होणार. कल्याणकारी योजनांसाठी खर्च वाढल्यामुळे संख्या कमी झाली आहे. महिन्याभरामध्ये लाभार्थींच्या संख्येत 5 लाखांची कमी आली आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. एचडीएफसी बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. उद्या रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेमध्ये एचडीएफसीची यूपीआय सेवा बंद राहणार आहे. सिस्टीम मेंटेनन्समुळे यूपीआय सेवा बंद राहणार आहे आणि त्यामुळे बँकेचे ग्राहक यूपीआयच्या माध्यमातून कोणालाही पैसे पाठवू शकणार नाहीत. ऑनलाईन मंचावर हंगामी तत्वावर कार्यरत सुमारे 1 कोटी गिग कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजनेच्या प्रस्तावावर लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची कामगार मंत्रालयाकडून मंजुरी घेतली जाणं अपेक्षित आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गिग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योगदान दिलं जाईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात 32,000 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्य शासनानं यावर्षी पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला 38,827 घरकुलं बांधण्याचं उद्दिष्ट दिलेलं आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकांना पक्कं घर मिळण्यासाठी म्हणून घरकुल मंजूर करण्यात आलं आहे. बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25% प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येत आहे आणि त्यानुसार सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी आरटी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत 10 फेब्रुवारीला आहे. पुणेकरांच्या मिळकत करामध्ये यंदाच्या वर्षी कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव महापालिकेनं तयार केला आहे आणि यामुळे सलग 9व्या वर्षी पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत करवाढ न करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयातील सुनावणी सुरूच राहणार आहे. अक्षय शिंदेच्या आई वडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे.
पुण्यामध्ये आंबेडकरी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि यावेळेस बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या विस्तारीकरणाची मागणी करण्यात आली आणि यावेळेस राज्यातील विविध आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.